ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा जनता दरबार आज होतोय। दादर माहीममध्ये ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। पालकमंत्री शेलारांचा दादरमधल्या जी नॉर्थमध्ये जनता दरबार होतोय। मुंबईमध्ये भाजपकडून प्रत्येक प्रभागामध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, रुशाली बरोबर आहे। भाजपच्या वतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगवेगळे नियोजन जे आहे ते केले जात आहे। मुंबईत सुद्धा मंगल प्रभात लोढा असतील आणि आशिष शेलार यांच्यावरती जनता दरबार घेण्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आशिष शेलार यांचा जनता दरबार जो आहे तो आज जी नॉर्थ या वॉर्ड ऑफिसमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी थोड्या वेळात हा जनता दरबार सुरू होईल। आपण जर पाहिलं तर संपूर्ण बालेकिल्ला जो आहे तो ठाकरेंचा आहे, दोन्ही ठाकरेंचा आहे आणि याच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज हा जनता दरबार घेऊन कुठेतरी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीनं केला जातोय। आणि एकंदरीत जी चर्चा आहे की कुठेतरी आपलं वजन भाजप दादर माहीममध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून, आणि त्यासाठीच आजचा हा जनता दरबार जो आहे तो घेतल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकापर्यंत मुंबईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। आणि हा बालेकिल्ला जो आहे तो शिवसेना भवनच्या शेजारचा हा संपूर्ण परिसर दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये हा जनता दरबार घेऊन भाजप आपलं वजन जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतंय, अशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली आहे। रुशाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहिती।